झी 24 तास एक पाऊल पुढे। ते विरारच्या दरम्यान त्यांच्याकडे दोन्ही बाजूला वस्तीच नसल्यामुळे काही स्ट्रेचवरती रुग्णालयच उपलब्ध नाही सरकारचं, भगवती रुग्णालयाशिवाय। मध्य रेल्वेवरती परिस्थिती पुन्हा अतिशय वेगळी आहे की कल्याणच्या पुढे जायचं म्हटलं तर स्टेशन्स एकापासून एक लांब आहेत आणि जर सेक्शनच्या मध्ये अपघात झाला तर त्या व्यक्तीला स्टेशनपर्यंत आणायला कम्युनिकेशन आणि ही सारी अडचणी आहेत त्याच्यामध्ये। त्यामुळे हा प्रश्न अतिशय जटिल आणि अतिशय म्हणजे डिफिकल्ट प्रश्न आहे सोडवण्यासाठी। मालेगावकरजी, कल्याणच्या पुढे लायसन्स पोर्टर ठेवणं ही जटिल समस्या कशी असू शकते? ही जटिल समस्या याच्यासाठी आहे की तिथे मेल एक्सप्रेसचे थांबे नाहीत आणि जिथे मेल एक्सप्रेसचे थांबे असतात तिथेच पोर्टर्सना व्यवसाय मिळू शकतो। सबर्बन स्टेशनचे लोक, सबर्बन मधनं आपले जाणारे जे उपनगरीय प्रवासी काही वाहतूक असे सुटकेस ब्रीफकेस वगैरे घेऊन जास्ती जात नाहीत। त्यामुळे लायसन्स पोर्टर जर आपण भिवपुरी रोड किंवा अशा स्थानकांवर जर नेमले तर त्याचा काही उपयोग नाही, तिथे त्यांना व्यवसायच मिळणार नाहीये। त्यामुळे तिथे जो स्टेशनचा कर्मचारी असतो तो फायनली रेल्वे कर्मचारीच रुळांवरनं चालत जाऊन अशा संबंधित अपघातग्रस्त व्यक्तींना स्टेशनवर आणतो आणि मग तिथून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून जवळच्या रुग्णालयांमध्ये नेतो। तर आपण जर ग्राउंड लेवलवर जाऊन या समस्येचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की अतिशय वरकरणी वाटायला अगदी सोपी अशी उत्तरं मिळवावीत अशी समस्या आहे, परंतु ती सोडवण्यामागे अतिशय डिफिकल्ट कारण आहेत। पण हा दादरचा एक प्रयोग आम्ही करून पाहतो आहोत आणि आम्ही स्टेशन मास्टरना फर्स्ट एडचं ट्रेनिंग। शेलार साहेब, तुम्हाला याच्यावर एक सजेशन देऊ इच्छितात। शेलार साहेब बोला। मालेगावकर साहेब, माझी आतापर्यंतचा अनुभव असा सांगतोय की अपघातग्रस्तांना व्यवस्थित उपचार रेल्वेकडून मिळूच शकत नाही, तर एक वेगळी स्वायत्त आणि सक्षम यंत्रणा उभारा। तुम्ही राज्य शासनाचं सहकार्य घ्या, इथे 7 महापालिका आहे त्यांचं सहकार्य घ्या, जनतेच्या प्रती असणाऱ्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून यांच्याकडनं काही फंड्स घ्या, पण सेपरेट यंत्रणाच पाहिजेत। तुमच्या पोर्टर्सना पॉइंट्समन स्टेशन सोडत नाही, स्टेशन मास्टरला पॅनल सोडता येत नाही, त्या प्रवाशाकडे बघायचं कोणी? तर एक चांगली यंत्रणा उभारा आणि सर्व स्टेशन कव्हर करा। सूचना तुम्हाला करतायत अनेक जोगळेकर। मला असं वाटतं रेल्वे स्टेशनचा मॅप जर तुम्ही बघितला, ठाणे स्टेशन आहे जिथे लाखो लोक येतात, पण बाहेर पडायला इतक्या अरुंद गल्ल्या आहेत की ज्याच्यातनं उद्या काही अपघात जाऊ दे, उद्या आग लागली तर फायर ब्रिगेडची गाडी ठाणे स्टेशनात येऊ शकत नाही। कुर्ला स्टेशन बघा, कुर्ला स्टेशनच्या बाहेर रेल्वेच्या जमिनीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत की उद्या तिथे जरा काही अपघात होऊ दे, बॉम्बस्फोट होऊ दे, उद्या जखमींना स्टेशनच्या बाहेर काढणार कसं? दुसरी गोष्ट आहे, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येच जखमींना न्यायचं असल्यामुळे अनेक स्टेशनांपासून महानगरपालिकेची रुग्णालय खूप लांब आहेत, त्याच्यामुळे पटकन त्यांना तातडीचे उपचार मिळतात। त्या गोल्डन आवर मध्ये माणसं मरू शकतात, या अतिशय छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत। मालेगावकरजी, याच्यामध्ये संवेदनशीलतेची अपेक्षा आहे रेल्वे प्रशासनाकडून, त्याबद्दल आपण काय सांगाल? स्टेशन दोन्ही बाजूनी बंद नाही का करता येणार? त्यातनं जे येणारा अनवॉन्टेड इन्फ्लक्स आहे, नको असले समाजकंटक तिकडे येत आहेत, ते आपल्याला थांबवता येतील। ह्या अतिशय सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण का करत नाही आहोत? नाही, या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर रेल्वे लाईनी हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न या मुंबई शहराला उत्तर ते दक्षिण अशा विभागतात आणि शहरातल्या लोकांना पूर्वेकडनं पश्चिमेकडे जायचं आहे आणि त्याला आपण हाही विचार केला पाहिजे की किती कनेक्टिव्हिटी सगळ्या यंत्रणांनी मिळून दिलेली आहे, किती सबवेज आहेत, किती ओव्हरब्रिजेस आहेत, किती समपार फाटका आहेत। तर याचा आपल्याला उत्तर मिळेल की अतिशय कमी कनेक्टिव्हिटीज सर्व यंत्रणांनी मिळून दिलेल्या आहेत। मी कोणाकडे दोषारोप करू इच्छित नाही, परंतु सगळ्यात जास्ती कनेक्टिव्हिटी ही रेल्वेच्या स्टेशनांच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला एफओबी असल्यामुळे आणि रेल्वे ट्रॅक सहजगत्या ओलांडता येतात त्यामुळे मिळते। मग ही एक मालेगावकरजी, आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे। मालेगावकरजी, आपण 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे। तो म्हणजे शौचालय, स्वच्छतागृह। पुढच्या प्रश्नांची बोला या एफओबी 2013 या वर्षात 3 महत्त्वाच्या गोष्टींवर मध्य रेल्वे सुविधांवर केंद्रित करणार आहे। आमच्या महाव्यवस्थापकांनी ही कॅमेऱ्यांसमोर सुद्धा ही घोषणा केलेली आहे। एक तर जिथे प्लॅटफॉर्म आहे तेवढ्या लांबीचं छत हे सगळ्या उपनगरीय प्लॅटफॉर्म्सवरती पुरवण्यावर भर राहील। जिथे एफओबी नाही, जिथे प्रवाशांना रूळ ओलांडून स्वतःच्या जीवाशी धोका पत्करावा लागतो, अशा सर्व स्टेशनांवर किमान एक तरी पादचारी पूल पुरेशा रुंदीचा आणि प्रॉपर पायऱ्या असलेला हा बांधला जाईल। आणि तिसरं म्हणजे प्रत्येक स्टेशनावर फिजिकली चॅलेंज लोकांसाठी म्हणजे अपंग व्यक्तींसाठी आणि प्रवाशांसाठी टॉयलेटची सुविधा। अपंगांचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे। मला तुम्ही सांगा, याची काही डेडलाईन, डेट सांगा आमच्या प्रेक्षकांना की या दिवशी हे सगळं स्वप्न वास्तवात येणार आहे। आपण पाहू नाही, हे दिवास्वप्न नाहीये। अनेक स्टेशनांवर अपंगांसाठी पाणी पिण्याची कमी उंचीवर असलेली टॅप
तिकिटासाठी त्यांच्यासाठी एक रॅम्प बनवून त्यांना तिकीट काढताना आपल्या व्हीलचेअरवरनं उठून उभं राहणार नाही इतक्या उंचीची एक तिकिटाची विंडो आणि या 2-3 पायाभूत सुविधा पोहोचवण्याची दिशानिर्देश ऑलरेडी आमच्याकडे आलेले आहेत आणि तसं काम अनेक स्टेशनांवर सुरू आहे आणि निश्चितपणे या वर्षात त्याला स्वच्छतागृहांविषयी काय बोला स्वच्छतागृह हा त्यातला तिसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा मी आपल्याला छताचा सांगितला, दुसरा जिन्यांचा सांगितला आणि तिसरा स्वच्छतागृहांचा आहे. ज्या स्टेशनांवर आज लेडीजसाठी सेपरेट स्वच्छतागृह नाही किंवा स्वच्छतागृह अवेलेबल नाही अशा ठिकाणी हे निश्चितपणे या वर्षामध्ये पुरवण्याचा आमचा प्रोग्राम आहे. या 3 पायाभूत सुविधांवर उपनगरीय प्रवाशांच्या 3 पायाभूत सुविधांवर यावर्षी मध्य रेल्वे लक्ष केंद्रित करणार आहे. हे मी एक शेवटी हे मी सांगायचा प्रयत्न करणार होतो. मला हे बाकीच्या मुद्द्यांकडे पण यायचं होतं. अजय जोगळेकर साहेबांनी जो मुद्दा मांडला नेटवर्कचा तो अतिशय चांगला मुद्दा आहे. याच्याबाबत आपण हे लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ या मार्गाची निर्मिती याचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये राज्य शासनाचा 50% सहभाग आहे आणि दुसरा महत्वाची शहरं जोडणारा प्रकल्प म्हणजे वर्धा, यवतमाळ, नांदेड हा प्रकल्प देखील राज्य शासनाच्या 40% भागीदारीमधून सुरू आहे आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने चिपळूण ते कराड या मार्गाचा देखील सर्व्हे दुसऱ्यांदा करण्याचा प्रस्ताव आहे. तर असे तिकिटाला रांगा असतात, सीव्हीएम कुपन चालत नाही. तिकिटांकडे मी येतो. सीव्हीएम कुपन्स 2014 मध्ये बंद केली जाणार आहेत कारण तसे दिशानिर्देश आलेले आहेत. सीव्हीएम कुपन्सची एक आपली त्याच्यामध्ये सोय निश्चित आहे पॅसेंजर्सची, परंतु त्यांच्यामध्ये एक आपण जर सिस्टीमच्या हिशोबाने पाहायला गेलं तर त्याची सिस्टीम इंटिग्रिटी ज्याला म्हणतात ती त्या सीव्हीएम कुपन्समध्ये कमी आहे आणि त्यामुळे एटीव्हीएमवर यापुढे भविष्यामध्ये भर राहणार आहे. एक JTBSची योजना रेल्वेने सुरू केलेली आहे, जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक. ही एक कायमस्वरूपी योजना आहे. कोणीही येऊन रेल्वेकडे जर तो पात्रता असेल त्या उमेदवाराची तर त्याला रेल्वे स्टेशनच्या बाहेर रेल्वेची तिकिटाची UTSची यंत्रणा लावून दिली जाते. त्याला फक्त एक टेलिफोन लीज लाईन आणि स्वतःचं अकॉमोडेशन पाहिजे आणि तिथून ती तिकीट रेल्वेची डेली तिकीट मासिक पासांचं झी 24 तास एक पाऊल पुढे.